मोठ्या जी मोठी आहे ना हा. ज्याला 10 मध्ये पोहोचत हो. त्यानं कधी पण बैल घालायच्या कधी बैला पण घाला, बैल कमी पडला मैदानात घरला ना मैदानात त्याने काय द्याचाल का नाही 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 पळाला तरी आम्ही जागेवर ठेवणार तर बैल बर. देणार नाही. पण हे एक आहे बरं का वहिनी. शेवटी नादावर राहिलं सगळ्यांच्या. बर कुणाला नाद असतो कुणाला नाही. बर ज्याला असतो त्याने केलाच पाहिजे, ज्यांना बर. आवड आहे त्यांनी केलाच पाहिजे. आता शेवटी नादावर राहिलं सगळ्यांच्या. बर कुणाला नाद असतो कुणाला नाही. बर ज्याला असतो त्याने केलाच पाहिजे, ज्यांना बर. आवड आहे त्यांनी केलाच पाहिजे. आता मित्रांनो आपण आलोय वांगेकडे गावकरांचा चिक्क्या. मित्रांनो या चिक्क्याचा विषय असा आहे की आतापर्यंत 1 वर्ष झालं आणि एका वर्षात त्याच्यात जर तुम्ही ढाली बघितल्या तर जो चालू मध्ये सध्याला टॉप 10 मध्ये तुमची बैल पळती ती त्यांच्याकडे जेवढ्या ढाले भेटणार नाहीत भेटल्या नाही तेवढ्या ह्याला ढाले बिली आणि एवढं गुलाल आहे त्याचं की पोतं भरून गुलाल म्हणायला लागेल. परंतु काय असते कुठेतरी सोशल मीडियापासून अंधारात बैल आहे आणि सोशल मीडिया मधनं अंधारात असल्यानंतर लोकांना काय वाटतं जी चालू 10ची बैल आहे ती लोकांना वाटतं तीच बैल 1 नंबरला येते. परंतु ह्याच्या ढाली जर बघितल्या तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला लक्षात येईल बैल कसा आहे. आणि 7-8 महिन्याच्या वासराला जरी बैल घातला तरी वासराला नीट वर घेऊन नुसतं वर घेऊन येत नाही तर गुलाल पण करते. म्हणजे शेठ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आधी. मी पिंटू जाधव वांगी. बर अड्ड्यात भरपूर नाव तुमचं लोक ऐकते पण हा. पिंटू जाधव वांगे आज समोर आला तुम्ही. हो हो. काय सांगचाल बैलाबद्दल काय सांगचाल कुठने घेतला कसा बैल ही आपला संभाजीनगरची खरेदी आहे ना आपली ह्याची बर 7,51,000 रुपयाची. हम्म. बैल घेतल्यानंतर पहिल्याच अड्ड्यात त्यानं आवळायला 1 नंबर केला. बर 1 नंबर केल्यापासून ते अजून तरी धनाभाऊ त्यानं पाठवला एक त्यानं कधी मोजून दिला ना. ये भाजीवन मुजवल हा, इकडे या साईडला पण येप आहे दुई खांदी बैल दुई खांदी. डावी उजवी पब्लिकचं बेताड म्हणाय दुई खांदी कोणी एवढं पण येऊ द्या बर पब्लिकला गुंजभर बैल भेटणार नाही. शान आहे एकदम. हा एकदम शहाणा बैल. बर आणि तब्येत त्याची बारीक बैल असल्यामुळे लहान वासराला जोट्याला जोडा 1 नंबर. बैल बारकाय पण त्याला पळ फक्त बघायचा मैदानात. लय महत्वाची गोष्टी आहे. हा तर बैल तुम्ही घ्यायचं कारण काय तुम्ही आता म्हणजे शेती करता का काय शेड बीट आहे. नाही शेट बीट काय नाही आपण शेतकरी माणूस आहे साधा. हम्म. 2-3 टन आपला ऊस जातो. हम्म. आपण एक आदत घेतलाय पुरंदर हम्म. तो आता 4सा झाला. बर तो पण परवा चोराच्या अड्ड्यात राहिला आदत मध्ये त्याचं 5-6 गुलाल आहे दुसऱ्या 3 गुलाल आहे. हम्म. चोराला परवा त्यानं 4 नंबर केला. बर आज तो पळाय गेला या विकड्याला मायनीपाशी. बर हा त्याला वायदी द्यायला लागते म्हणताना आपण हे धनाभाऊ बैल घेतला वायदीसाठी खास. मित्रांनो बघा वायदीसाठी खास बैल घेतला की म्हणजे का तुम्हाला असं वेळ का आली वायदी बैल घ्यावं लागतं. वायदीश वाटते आपल्या वासराला कोणता ते पुरंदर एवढा आपला पळतोय बैल. पळून पण त्याला बैल भेटेल ना द्या 10 द्या 15 म्हणताना ती बैल आपण ह्यो बैल घेतल्यापासून आपली वायदी थांबली पूर्ण. वायदी थांबली. वायदी थांबली. कितीला घेतला पुरंदर. पुरंदर 251 ची खरेदी आदत मधली देवापूरचा पप्पू जाधव यांचा पुरंदर आहे. बर त्यांच्याकडे आपण खरेदी केला आदत मध्ये. तो पण आता कंटिन्यू गुलाला तो पण कंटिन्यू गुलाला परवा चोराला त्यानं 4 नंबर केलाय. बरं आता घरची गाडी कधी आणली का नाही. घरची गाडी माहितीला आणली तिथं 4 नंबर केला. आवळ्याला आणली तिथं 1 नंबर केला. आणि आदत मध्ये अमरापूरला आणली तिथं 3 नंबर केला. आणि आवळायला 1 नंबर केला. बरं आवळ्याला 1 नंबर केला. त्या दिवशी तुम्ही मित्रांनो एका दिवसाच्या गॅपवर आदल्या दिवशी 3 नंबर केला. हा दुसऱ्या दिवशी कुठे केला होती. 3 नंबर केला आम्ही ह्याला गारावड्याला पाटणला. 3 नंबर केला तिथं गारावड्याला. दुसऱ्या दिवशी लगेच आमच्या गावा शेजारी मोहितेवाडगावला मैदान पडलं होतं. आणि आमचे मित्र आहेत प्रितेश पाटील बहादुल्याचे मास्तर सर. बर त्यांचं एक आदत वासरू पळते मास्तर म्हणून. बर आणि ती पण माणसं प्रामाणिक आहे. ते त्यांचं आदत संघ आपलं 6 गुलाला चिक्क्याचं मास्तरचं. बर अड्ड्यात गेलं की घरचा साज आणि भावा साज म्हणून माणसं ओळखते दोघाला. मग ते जरा बॅट पळ चालू होतं 3 महिने त्याला गुलाल नव्हता. बर 3 महिने वासरू आजारी होतं बांधून होतं. आणि 3 महिन्यानंतर मैदानात त्या सरांनी आणलं मला म्हटलं आम्हाला चिक्याच पाहिजे एका दिवसा घ्या पुरा. आदल्या दिवशी त्याला गारवड्याला पळलो बैलांना 3 नंबर केला. आणि दुसऱ्या दिवशी मोहिते वडगावला सर म्हणले काय नाही चिक्याची मास्तरची गाडी हाणायची. बरं म्हटलं चला हाणूया. आणि दुसऱ्या दिवशी बैलानं मास्तरला गट काढून दिला शिमी काढून दिला आणि दोघांनी 1 नंबर केला. 3 महिन्यानंतर कुठला दावा धनाभाऊ एखादा बैलवाला 3 महिने जो गुलालाच नाही वासरू त्याला कोणी पण बैल दावा द्यायचा देऊ शकत ना तुम्ही बघा की. हा पण आमचा घरचा संबंध आहे ती घरचा संबंध आहे ती. त्याचा 1 नंबर त्याला करून दिला तर त्याला पहिला अडचण आहे मला सांगा.
नाही हा. काय हो समाधान काय भेटतं असं जर समजा त्यांना काय त्यांचं मास्तरच म्हणणं काय आता ते आपल्याला कधी आपलं उपकार धनाभाऊ कधी विसरतील का? नाही आणि त्यांनी आपल्याला 10 जणांनी फोन केला त्यांनी हा. आम्हाला बाबा मास्तरला बैल द्या त्यांना कोणी बैल दिला नाही. हम्म. मी एका फोनवर म्हटलं सर तुम्ही एक पावती टाका मी एक पावती टाकतो चला म्हटलं हानू आणि गाडीने एकच नंबर केला त्यांना. बघा मन मोकळे हा मन मोकळेपणा. मित्रांनो असा कुठलाही बैलवाला दावायचा की त्या बाबा पुढच्या बैलाला 3 महिने गुलाल नाही आणि त्यानं बैल घालायचा. मी सांगतोय काय मला वाटतं पहिली जी मुलाखत त्याचा घेतली- आशीर्वाद आणि धनाभाऊ आपणाला बैल हे आहे गुलाल किती, सोडून दिला. बैलाचं 7.5 लाख रुपये फेडलं का बैलांना? बैल अजून राखली ती 7.5 मागच फिटलं धनाभाऊ समाधान आपणाला अड्ड्यात कवा ते नाराज आणून घरी घालवत नाही आपल्याला बर एवढं बरं घाला बर. पुढच्याला विश्वास असतो यायला आपल्या संग आज चिकी आहे काय ना काय आपलं घडणार. त्या दिवशी एक वासरू बघितलं मी पळलं लय बारकं होतं काय हा कसं ते रणजित भोसडे 7 महिन्याचं वासरू होतं ह्याला मैदान होतं आपलं रेटरी बुरदुकला बर 7 महिन्याचं वासरू अड्ड्यात माणसाने म्हणजे कशाला शिर्डी आणली हा आणि जसं बैलानं गट काढला तशी सगळी माणसं बैलाकडे बघायला आयला ह्या बैलानं ही वासरू एवढं वर कसं काय आणलं. आणि सेमी परत काढला का? सेमी पण काढला आणि फायनलला 3-4 नंबर केला आम्ही तिथे. बघा म्हणजे मित्रांनो 7 महिन्याचं वासरू घेऊन वासराला- तो बैलच त्या पद्धतीचा आहे मित्रांनो म्हणजे हे बैल आला आणि लक्ष्मी आली एक प्रकारे. लक्ष्मी आल्या का ते झालं बैल आल्यापासून त्यानं गुलाल बी सोडला आणि आमचा तो पुरंदर जे पळतो या ते पण आमचा कंटिन्यू गुलाल राहिलाय. बर हा. आता कोण याचा सांभाळ बिंबाळ कोण असं घरचं का तुम्हीच का बघताय सगळं? मी करतो आमचे मला वाईट तरी मारतो पण आमच्या मंडळी ते अजिबातच मारत नाही. बर म्हणजे एक प्रकारे हे बैल आला मित्रांनो ह्या साईडला वासरं त्यांची टॉपची आहेत ही वासरू पण लय टॉपचं पोहते म्हणजे आता फेऱ्याला गोळी निघते ही वासरू तर नाट करायला नाही म्हणजे हे वासरू ह्या बैलाच्या जीवावर तुम्ही सगळ्या गोष्टी हा हे आपल्याकडे बैल आहे शाना आपल्या शिकवून काढायचे परत आपल्याला कसं आहे आदत मध्ये आता तयार होते ते आपली दोन्ही पण वासर म्हणताना ही 2 वासरं घेतली ना आता एक आड्याला गेला या. बर शिव लय गरम आहे सगळ्यात धनाभाऊ इकडे बघा मित्रांनो अजून त्याला 1 वर्ष ही होईल महत्वाची गोष्ट ही वासरू मागायचा ना आला तिथून त्याच्या डोक्यात एकच आहे कोण गावती माराय मला म्हणजे जुमसायचा विचार चाललाय. चित्ता ते आदत मध्ये चित्त आहे चित्त आहे फेरे त्याचं काढली ती. बर आता पहा आमच्या डोक्यात काय कसं आहे, ज्या दिवशी हे- मैदानात काढेल त्या चित्त्याला त्यानं गुलालच करायचं आपल्याला वस्तू आहे तशी म्हणून. बरं तुम्ही आता एवढं हे करताय एवढं सगळी टॉपची वस्तू आहे तुमच्यापाशी तुम्ही मला कधी असं मोठ्या पायऱ्यात पळताना दिसलं नाही काय नक्की धनाभाऊ आपण सर्वसामान्य शेतकरी माणसं एवढा बैल पळून आपल्याला बैलाला पैर भेटत नाही एवढा रोग कायम कंटिन्यू बोलणार बैल असू शकतो आणि पायरा भेटायला माझं म्हणते बरं हाणूया संध्याकाळी फोन केला नाही म्हणते आमचं इकडे नियोजन झालं आमचं तिकडे नियोजन झालं. मग गटात घ्यायची आता ती गावली हाणतोच की बैल त्याने जाऊन देतोय बाबा आपल्याला फसवलं आणि ज्यांनी फसवलं त्यांनी गटात घालून मारली तीच हे ना मारली आम्ही नाही बोलून नाही आपण बैल आपला करून जाऊ त्याला धनाभाऊ कळतंय बाबा ह्या जोट्यात आपल्याला ह्या माणसानं फसवली तिथं बैल जाऊन देतोय मी काय चीज आहे. बर मला सांगा आता ह्या नादात तुम्ही शेतकरी नवीन आहे शेतकरी माणूस आहे 1 वर्ष झालं नादात आहे हो मित्रांनो 1 वर्ष नादात मला वाटतं जेव्हा नादात आला तेव्हा पहिली मुलावर माझीच तुमचीच मुलं आवळायला झालेली 1 नंबर केलेलं आणि म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदम साधा माणूस आणि एवढं 1 नंबरातला बैल बाप आहे पण कधी असं म्हणजे त्यांचं नाही 7 महिन्याच्या वासराला बैल दिला त्या दिवशी आणि अशा सिंगल धनाभाऊ कुठल्याही एखाद्या बैलवाल्यानं सांगायचे गायला वांग्याचे आम्हाला चिक्या मालकानं फसवलं बैल घेत आणणार म्हणले त्या अड्ड्यात बैल घेऊन जाणार त्याचं पळ अगं न पळू तुम्हाला किती जणांनी फसवलं आम्हाला सगळ्यांनी फसवले पण असं एखाद्याच म्हणा एखाद्या दावा बैलवाल्यानं त्याला आम्हाला चिक्याच्या मालकानं फसवलंय त्या टांखायला आपण जाऊ धनाभाऊ. बरं आता मग एवढं ह्या नादात एवढं सरळ राहून नाही चालत हो सरळ ना बा आपली नीतिमत्ता नाही धनाभाऊ आपली नीतिमत्ता चांगली म्हणून तर आपला बैल आपल्याला गुलात राहते कंटिन्यू. बरं तुमचा त्याची नीतिमत्ता साफ नाही मग त्याची हायच की खुटीला कसं असते पण ते सांग. बरं आता मला सांगा तुम्हाला एखादा प्रसंग तुमचा की बाबा की नाही ना हे बैलच घ्यायला लागतोय आपल्याला असं का म्हणजे हे बैल घ्यायचं कारण आपला पुरंदर आदत मध्ये जेव्हा धनाभाऊ पळत होता त्या टायमाला आपण तिघांनी वायदे दिलेली होती पहिलं ठरवून त्या माणसाने आपल्याला वायदे रिटर्न दिली आणि योगा बघा धनाभाऊ ज्या तिघांनी आपल्याला वायदे रिटर्न दिली त्या तिघांनाही सीमित ह्या चिक्यानं पुरंदर आपण तिघाला मारली वायदे माघार दिली आणि गाडी फायनल आपली घरची राहील. डोळ्यात पाणी उभं राहिलं तुमच्या राव सगळ्यात तुम्ही म्हणजे बैलांना करून धावलं सगळ्या गोष्टी. बैलां करून धावलं मग ते आणि आता तुम्हाला एवढा मोठा बैल आहे तुम्हाला म्हणत असतील की बाबा आमच्या ह्याला द्या आणि आमच्या त्याला म्हणते ती की आता दमदाटी देते ती गाव गाठात घालून मारतो असं करतो तसं घालतो आम्हाला द्यायलाच लागतोय असं करतो काय करणार आपल्याला काय आहे त्याला गटात घालून मारतो आम्हाला काय फरक पडत नाही काय आम्ही काय शून्य फरक आहे. पडत नाही आपल्याला आपली बैल धावते ती करून न, आपण आधी 0 आहे ह्याच्यापेक्षा 0च्या खाली तर जाऊ शकत जाऊ नाही. शकत आम्ही नाही. म्हणजे 0तनच खेळतोय आम्हाला हो. कोण नाही म्हणणार काय तर वहिनी साहेब पण आहेत इकडे
महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अड्ड्यावर जाताय सगळ्या हो. गोष्टी एक एवढं म्हणजे अड्ड्यावर जाताय सगळ्या गोष्टी वहिनी साहेब बघतील. सगळं मागं शेळ्यांचा गोठा आहे, हे जनावर मला मारतील सगळी, पण हिला अजिबात नाही. पाणी हे जाऊन बरड बिरड तोंडात गोळ देते करून शिना, बरडा पाठीत ठेवून खात नाही, त्याला गोळ करून चारायला लागते. ते सगळं हे जड काम. पहिली गोष्ट नाद महत्वाची गोष्ट आहे. ही मैदानावर जातात पण घरचा सगळा किंवा घरचं सगळं नियोजन तुम्ही बघता बैलांचं वगैरे. हो, बैल मारत नाही. नाही मारत. पहिल्यांदा घेतला तर विरोध होता का नादाला तुमच्या? थोडा सुरुवातीला होता, हा पण काय एकदा नाद लागला की लागलाच, घरच्यांना लागला की. बर. म्हणजे आता गुलाल घेऊन यायला लागला, डाली घेऊन यायला लागला, म्हणजे ही महत्वाची गोष्ट. रोज पूजन करायला तुम्हीच आहे. हो, काय वेगळं पण काय वाटतंय तुम्हाला की आपला म्हणजे हे नंदी आल्यापासून वेगळं काय? पण पुरंदर होता पण ही आल्यानंतर एक लक्ष्मी लाभली असं मला वाटतं. नाही होय तसं आम्हाला पण तसंच वाटतंय. हा बैल आल्यापासून आम्हाला पण लक्ष्मी आल्यागतच वाटतंय. बर त्यानं गुलाल करू दे अगर न करू दे, हम्म. आम्हाला म्हणजे एक समाधान आहे एक प्रकारचं ते. बर. हेड बैल. त्यानं गुलाल केलाच पाहिजे असं अशी पण इच्छा नाही आम्हाला. बर. पळून येतोय पळतोय चांगला, त्यातच आम्हाला समाधान. कंटिन्यू पण हे गाडी जाईल तिथं त्याच गाडी आपली, त्याचा काही विषय नाही. खरं बरं. कसं शेवटी नशिबाचा भाग असतो की काय मला गाडी मार खाऊन येते काय होते, त्यात पण आम्हाला समाधान आहे. असं नाही. शेतकऱ्यांनी हा नाद केला पाहिजे ना केला पाहिजे, कसं केला पाहिजे? शेवटी नादावर राहिलं सगळ्यांच्या. बर. कुणाला नाद असतो कुणाला नाही. बर. ज्याला असतो त्याने केलाच पाहिजे, ज्यांना बरं. आवड आहे त्यांनी केलाच पाहिजे. आता नाद- ह्यांनी आतापर्यंत दुसऱ्यांची बैल बघत होते, दुसऱ्यांची बैल पळताना बघत होते. हम्म. त्यांना एकदम असं ते हे झाल्यामुळे त्यांनी स्वतःची खरेदी केली. बर. त्यात आम्हाला पण बरं वाटतंय आता ते. बर. ज्यांना आवड आहे त्यांनी केलंच पाहिजे, ज्यांना नाही त्यांनी माहिती. मग आता शर्टाचा वगैरे गोठा तुम्ही सांभाळता हे सगळ्या गोष्टी. हो, शेतकऱ्यांनी पण म्हणजे त्या पद्धतीने नाद केला पाहिजे, पण आपले काय गोष्टी बघून केल्या पाहिजे. बघून पण केलंच पाहिजे. ह्यांनी कसं ह्यांचं दोन्हीकडे लक्ष असते. असं नाही की हा नाद म्हणजे हा, ज्या दिवशी ठीक आहे. घरी असतील त्या दिवशी त्यांनी शेतातच पूर्ण करतात. आणि नसतील त्यावेळेस मग आम्ही हायच की घरी हँडल करायला. बर. आता पण तुम्हाला नाद लागला पक्का? हो, नाद लागला आम्हाला. म्हणजे एक प्रकारे हे तुम्ही कंटिन्यू मला वाटतं तुमचं ध्यान मैदानावर. हो, आम्ही बैल ज्या दिवशी मैदानावर जाईल तेव्हा आम्ही कंटिन्यू ते मैदानाची लाईव्ह बघतच असतो. किती लाईव्हला आम्ही बघतच असतो. बर. काय म्हणजे ह्यांच्याबद्दल काय सांगचाल किंवा ह्या नाद पहिल्या सुरुवातीला काय सांगचाल हो तुम्ही? नाद ज्यावेळेस सुरुवातीला बैल घ्यायला वहिनी काय म्हणले काय? नाही, मी सुरुवातीला पुरंदर आणा गेलो. 3 दिवस घरात मंडळी बोलली नाही. बैल आणला तर त्याचं पूजन सकट केलं नाही. बर. पुरंदर हा. नाहीच म्हटले, आपल्याला नादच नाही, आपण शेतकरी माणसं हा. आणि आपलं काम आहे का? बर. 3 दिवस त्याला 3 दिवस बारडा नाही, वैरण नाही, पाणी नाही, काय नाही, हा. अजिबात काय नाही. बर. 3 का दिवस असं? काही बघितलं वहिनी का? घरात भांडण, बैल आपल्याला पळवणार घेऊ, आपल्याला नाही. नकोच पळावं बैला. बैलांचं कसं म्हणजे तो मार्का होता ना, मग मारल वगैरे, मुलं घरात आहेत. आणि एकदा नाद लागला की परत ते हेच होते, म्हणून त्यावेळेस विरोध होता जरा. बर. खरं परत जर पुरंदर पण पळत होता, असं नाही की हा बैल आल्यापासूनच गुलाल आहे असं, पुरंदर पण पळतच होता. बर. मग ते जसं पळालं की मग जरा बरं वाटलं आम्हाला पण. बर. आता काय सांगचाल बैलाला किंवा वासाला? पुरंदरला पण मोठी मागणी आहे, ह्याला पण मोठी मागणी आहे, काय द्याचाल का? नाही नाही नाही, नाही पळाला तरी आम्ही जागेवर ठेवणार, खरं बैल बर. घेणार नाही. पण हे एक आहे बरं का वहिनी, जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ठीक आहे नाद. ज्या दिवशी लागला त्या दिवशी परत मरेपर्यंत जेव्हा मरल तेव्हाच माणूस हो, हो, तेव्हा नाद सुटणार, हो. एवढा खरा आहे. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे शेती भीती सगळ्या गोष्टी बघून केला पाहिजे नाद. सगळं बघून आम्ही करतो. ज्या दिवशी अड्डा नसतो त्या दिवशी शेतातली काम शेतातले काम, ऊसाचं पाणी, औषधं, खत, हे सगळं शेतातलं रानातलं बघून मग इकडं आणतो. पण हे लाभत नाही कोणाला, म्हणजे तुम्हाला आपल्या नशिबाचा धनाभाव भाग आहे. आता भली आता आमच्यातले जोड माझा मित्र आहे, मी राजकारणात आहे, सोसायटी चेअरमन होतो, आता संचालक आहे, राजकारणात मी असतो. आमच्यातले नाही पळवले की, पण ज्याला लाभलं धनाभाव त्याला लाभते. आपल्याला सगळी माझं मित्र म्हणते तुला लाभलं तू नशीब होणार, तुला बाबा बैल चांगली गावली. 2-3 वर्ष धनाभाव माणसांनी गुलाल, पण एक मैदान नाही असं की तो घरी माघारी आलाय कधीच माघारी आला गुलाल घेऊनच. गुलाल घेऊन. मी सांग 3 दिवसाची आपला धनाभाव विंगाला आम्ही दुसऱ्याला पळवलं, क्वार्टर फायनल गाडी राहिली. दुसऱ्या दिवशी लगेच मी गारवड्याला गेलो पाटणला, तिथं 3 नंबर केला. तिसऱ्या दिवशी लगेच धनाभाव त्याने 1 नंबर केला मोहितेवाडा. लागत तर 3 दिवस. 3 दिवस बैल पळवला. तर सगळ्या ही महत्वाची गोष्ट आहे. विंगाला पळवला उजवीनं, पाटणला गट काढला डावीनं, फायनल परंतु तुम्ही अंधारात असण्याचं कारण काय तुम्हाला वाटतंय? काय नक्की सोशल मिळत ना बाबा, आपण शेतकरी सर्वसामान्य माणसं, आपण मोठ्या पैऱ्यात पळत नाही. मोठं पैर आपल्याला भेटत नाही. बैल एवढा पळणार असून मोठं पैर भेटत नाही. मोठं पैर वर्षात हातच धनाभाव खेळत असते.
आणि हे काय बरं का मी 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 तुमच्या आधी मी सांगतो एका पण मोठ्या जी मोठी येते ना हा. ज्याला 10 मध्ये पोहोचत हो. त्यानं कधी पण बैल घालायचा या बैल बैला पण घाला, बैल कमी पडला तर मैदानात घातला ना मैदानात त्याने पब्लिक घालायचा आणि आपला चिक्या पब्लिकला घालायचा. पब्लिकची भेटाळ म्हणून त्याची ओळख आहे. पब्लिक म्हणजे अगदी चिरत पळते तुडवत जाणार पब्लिक, किती पब्लिक कुणाला म्हणजे कुणाच्या अड्ड्यात गेल्यानंतर हम्म. प्रत्येक बैल मालक म्हणून असतो मी मध्ये आलो पाहिजे आणि मी एकमेव माणूस आहे की चिक्या घेऊन गेलो की म्हणतो मला कड आली पाहिजे. जेवढी कड तेवढा बैल फास्ट पडतो. मध्ये आल्यावर एक तुम्हाला गॅरंटी नसते गाडी माझी लागल न लागेल. ज्या दिवशी मला कड येते त्याची बैल गुलाल टाकून घरी जाणार भाऊ. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि अनेक लोकांना वाटतं कुठे चिठ्ठी देताना भाऊ आज तागाय तो अड्ड्यात एकच चिठ्ठी टाकतो. हम्म. कडी उद्या मध्ये बैल आपला पळतो दोन खाली 2 चिठ्ठीची आपल्याला गरज नाही. नाही. मग ह्या गोष्टी सगळ्या जपून घ्यायला पाहिजे. आता 5-5 चिठ्ठी टाकल्या तर गटाला हरवू दे माझं तर म्हणणं आहे. हो. गटाला हारला तर चालतं पण बैल पब्लिक पण तुम्ही गट वाचून काढताल, सिमी वाचून काढणार आहे. सिमी तुम्हाला येणार आहेत सगळ्या गाड्या. कोण असलं आम्ही विचारचं गट करणार भाऊ, ह्याची गाडी आहे त्याची गाडी आहे. बर कुठल्या अड्ड्यात गेलो गट आपण काढला नाही असं कधीच झालं. असं कुठलंच मैदान नाही की मला वाटतं घरी मोकळ्याचा आलाय बैल. नाही नाही कुठलंच मैदान नाही. बर आता कंटिन्यू बैलांना आता ही दोन वाजता आहे ती हे सगळ्या गोष्टी कशा हँडल करता मागणं परत महाराज वगैरे भ्या वाटत नाही का बैला? नाही नाही मारत नाहीत अजिबात. मला ह्यांना मारते. मारतो, पण मला मारत नाही हो. बर. त्यामुळे दिवसभर ती जनावर होते शेण दिवसभर. काढाय, पाणी काढाय, बरं बैल काढाय. घ्यायचे नाही मला तुम्ही म्हणला की मारलं बिरलं तर काय करायचं कशाला? सुरुवातीला जेव्हा बैल आणला आता तो बैलाने आमच्याकडे पण काही एवढा जीव नव्हता. लावलाय की बैल मला पाणी लावून देत. हा. हम्म. परत अड्ड्यात आलो तर मी हिला बोलवतो, हिला पाणी दाव, त्याला बरडा ठेव, मला जवळ येऊन देत. दिवसभर मी तिथंच आहे ना, जनावरांच्या जवळच असतो दिवसभर. त्यामुळे तो बैल मला नाही मारत. सुरुवातीला जरा आणला त्यावेळेस त्याला ओळख नव्हती, आपल्याला ओळख नव्हती, त्यामुळे जरा तो हे करत होता. खरं आता नाही काय होत. पण हे काय बरं का ज्याच्या घरचा पाठिंबा म्हणजे महिलेचा कुठल्या पण असू द्या एक पाठिंबा पाहिजे तर तुम्ही आता सक्सेस आहे. म्हणूनच देताना बा आम्ही सक्सेस आहे. पुढे गेलं मागं कोणी आपलं मंडळीचा जर समजा तुमच्या मागे पाठिंबा असेल तरच तुम्ही नाद करू शकताय, नाहीतर नाही. नाहीतर नाही. मग ती त्या पुढे आड्या गेल्यानं घरनं शिवाय दिले की मग ती बैल काय लागायची. हा? आणि हसत खेळत जाताना बैल पुसती, बैल अड्ड्यात आल्यानंतर पुन्हा त्याच्या आरती बाबा आणि तिच्याकडे बर म्हणजे ज्याचं घरी येऊपर्यंत त्याच्या भरडा वगैरे सगळं दावणीवर ठेवून परत वैरण टाकून पाणी ठेवलेलं असते. परत सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित असते युजपर्यंत पण बैलाचं सगळं. नाहीतर आपण जायचो ग्रुप मित्रांचा मोठा आहे. अर्धा पोर आमची कंटिन्यू असते. बर. ड्रायव्हर कोण असतोय? ड्रायव्हर आपल्याकडे बाह्या ड्रायव्हर वाटेगावचा असतोय, बांबूरचा असतोय, दोनराम नाना असतोय, सोन्या ड्रायव्हर असतोय आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर रोहन आडके 100% असतो नाही. आणि रोहित बर. आणि नेताजी मोरे आणि तुमची सगळी टीम. मग कधी कधी इकडे तिकडे अड्डा असले तर मग औंधाचा अक्षय पण असतो आपला बैल सोडा. बैल छान आहे, एकदा उभा केला की राहिला की सुट्टी एका माणसाला सुट. आणि आमचा पुरंदरा त्याला धनाभाऊ सुट्टी मेकरच लागत नाही. जोवर हात ठेवायचा आणि गप उभा राहायचा, हालत नाही काय नाही, झेंडा पडला की जाणार जास्त. इतका शाना बैल. इतका छान पुरंदरात आज पळा गेला पुरंदरची 2,51,000 खरेदी खरेदी ही एवढं हो. शेतकरी एवढं मोठं करू शकतोय तुम्ही? केलं आपल्याला नाद आहे म्हणलं केलं, कष्टा जोर आपण धनाभाऊ केलं, कष्टाचा पैसा वाया जात नाही. अजिबात नाही. शेतकऱ्या खावा जाणार नाही, कष्टावर नाही. आपलं काय 2 नंबर कुठला धंदा नाही काय किंवा काय. एका तासात पैसे जोडणी केली बैलाच्या खरेदीसाठी. मंडळीचं मंगळसूत्र घालून बैल घेतलं बर. संभाजीनगरचं बैल. ते म्हणले आजच आमचा द्यायचं. हा. आता शेतकऱ्याला अचानक एवढे पैसे आहेत मंगळसूत्र घाण ठेवून बैल घेतला. अजून ठेवले नबळ तुम्हाला सांगत नाही. अजून सोडलं नाही आम्ही. बर. 7 महिने झालं बैल घेऊन. 7 महिन्यात त्याचे 40 गुलाल असते. त्याच्या वर्षी सोडावायचं वर्षी गेली ऊसाची वाटव बैलच सोडवेल असं मला वाटतं. बैल सोडलं चला धन्यवाद. बरोबर.